अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या संकट चतुर्थीला आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, अभ्यासात त्यांची प्रगती होण्यासाठी, त्याचप्रमाणे यश प्राप्तीसाठी आपण काही छोटे छोटे आणि सोपे उपाय बघणार आहोत जे आपल्याला चतुर्थीला करायचे असतात. आता बघा, उद्या 2 तारीख आहे, रविवार आहे. उद्या या आषाढ महिन्यातली संकट चतुर्थी आलेली आहे. आता सगळ्यात प्रथम संकट चतुर्थी म्हटलं की या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते. आता हा दिवस गणपती बाप्पांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि अर्थातच बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे आपण त्यांची जी काही सेवा करतो ना, ती सेवा केल्याने आपल्या आयुष्यातली संकटे, विघ्ने ही टळत असतात आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. अर्थात बघा, गणपती बाप्पा हे आदिदेव आहेत. त्यामुळे आपण कुठलीही सेवा जेव्हा करतो किंवा कुठलीही आपण पूजा करतो, घरामध्ये असो किंवा कुठलीही आपण पूजा करतो किंवा एखादा ग्रंथाचं पारण आपण करतो, तेव्हा सगळ्यात प्रथम आपण गणपती बाप्पांना आवाहन करत असतो, त्यांचं आपण स्मरण करत असतो. का करत असतो? कारण की आपलं जे काही कार्य आहे, मग ती पूजा असेल किंवा कुठलंही कार्य असेल, ते अगदी व्यवस्थितपणे पार पडावं, त्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ नयेत म्हणून आपण त्यांची आधी सेवा करतो, त्यांचं आपण स्मरण करत असतो. आणि म्हणूनच लक्षात घ्या, गणपती बाप्पांची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच संकट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते. आता बघा, उद्या तुम्हाला काय सेवा करायची आहे, तर आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी ते आपण जाणून घेऊया. त्यानंतर आपण उपाय बघूया. सगळ्यात प्रथम उद्या लवकर उठून सुशीलभूत होऊन, अर्थात तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल. आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, चांदीची असेल, पितळाची असेल, तुमच्याकडे जी कुठली मूर्ती असेल, अर्थात तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता किंवा दुधाने सुद्धा करू शकता किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. तुमच्याकडे जर अवेलेबल असलेल्या गोष्टी तुम्ही नक्कीच अभिषेक पंचामृताने करावा किंवा दुधाने तुम्ही करा. नाहीतर तुम्ही फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. अर्थात अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः किंवा गणपती अथर्वशीर्ष असं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करून झाला की आपण तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे असतात. त्यानंतर तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे असतात. 21 दुर्वा निवडून त्याची जुडी बांधून ती जुडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची असते. लाल रंगाचं फूल, मग जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. तुम्ही जास्वंदाचं लाल रंगाचं फूल तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे जे कुठले फुले असतील ते तुम्ही अर्पण करू शकता. बघा, शेवटी आपल्याला सेवा ही अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने आणि मन स्वच्छ ठेवून, भाव शुद्ध ठेवून आपल्याला सेवा करायची असते. आता त्यांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता अर्थात बघा, या दिवशी संकट चतुर्थी आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता किंवा दिवसभर जर तुम्हाला शक्य असेल ना, तुम्ही 21 मोदक तयार करून, तुम्ही मोदक कशाचेही करू शकता, ते 21 मोदक तयार करून तुम्ही गणपती बाप्पांना तो नैवेद्य अर्पण करू शकता. कारण की गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय मोदक असतात, म्हणून तुम्ही त्यांना मोदक अर्पण करू शकता. त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला त्यांची आरती करायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. अशी गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला बघा पुढचे उपाय करायचे आहेत. आता तुम्हाला उपाय कुठले करायचे आहेत? अर्थात तुमची जेव्हा पूजा करून होईल त्यानंतर बघा, यश प्राप्तीसाठी, कुठल्याही कार्यामध्ये यश मिळण्यासाठी अतिशय सोपा उपाय तुम्हाला गणपती बाप्पाचा जो मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, हा जो काही मंत्र आहे तुम्हाला 11 वेळेस पठण करायचा आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही हा मंत्र जर रोज 11 वेळेस पठण केला ना, तर नक्कीच तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतो. आपण जे काही कार्य हाती घेतलेलं असतं त्या कार्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळतं आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर राहत असते आणि त्याचप्रमाणे आपल्यावर कधी कुठलंही आपत्कालीन संकट येत नाही. त्यानंतर बघा, दुसरा उपाय असा आहे की आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी, आता प्रत्येकावर थोडंफार काही ना काही कर्ज असतंच. आता बऱ्याच जण असे पण असतात की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असते, मग त्यांनी हा उपाय नक्कीच करायला सुरू करा. संकट चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अर्थात गणपती बाप्पांची सेवा पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे? संध्याकाळी तुम्हाला शमीची पाने, जी शमीच्या झाडाची पाने असतात ना, ती तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर बघा, तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राची किमान तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे किंवा तुम्ही 5 मिनिटं जप करू शकता. तर अशा पण तुम्हाला हा उपाय दर संकट चतुर्थीला करायचा आहे किंवा तुम्ही दर मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता. खूप सुंदर अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तिसरा उपाय असा आहे की ज्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये त्यांना काही ना काही अडचण येत आहे, अशा जर विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा तुम्हाला संकट चतुर्थीला
एक नारळ अर्पण करायचं आहे आणि नारळ अर्पण करताना तुम्हाला ते नारळ लाल कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून ते तुम्हाला गणपती चरणी अर्पण करायचं आहे। यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये जे काही अडथळे आहेत तुमचे नक्कीच दूर होतील आणि तुमची शैक्षणिक प्रगती होईल। किंवा तुम्हाला जर एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल पण तिथे तुम्हाला प्रवेश मिळत नसेल तर नक्कीच या उपायाने तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे। त्यानंतर चौथा महत्त्वाचा उपाय, त्या घरामध्ये कुठली नकारात्मक ऊर्जा असेल किंवा कुणाचीही वाईट नजर लागलेली असेल किंवा बघा नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्थीला जेव्हा तुम्ही उंबरठा पुसता, मुख्य दरवाजा तुम्ही स्वच्छ पुसून घेणार आहात तेव्हा तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून झाल्यानंतर तुम्हाला सिंदूराने स्वस्तिक काढायचं आहे। आणि यामुळे बघा स्वस्तिक हे एक मांगल्याचं प्रतीक आहे। स्वस्तिक आणि ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो। दर महिन्याची जी संकष्टी चतुर्थी येते तुम्ही तेव्हा हा उपाय नक्कीच करू शकता। तुम्हाला दर महिन्याच्या चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला सिंदूराने आपल्या मुखद्रव्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि नक्कीच बघा यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होते आणि नकारात्मकता दूर झाल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते। घरामध्ये एकोपा टिकून राहतो। कुठल्याही प्रकारचे किरकोळ कारणावरून वादविवाद होणं किंवा घरामध्ये राहावंसं न वाटणं किंवा बघा आपण म्हणतो ना अस्वस्थ वाटणं या सगळ्या गोष्टींना दूर होतात आणि नक्कीच आपल्या घरात सुख शांती नांदते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो। तर हे जे काही अगदी छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे मी प्रत्येक आईला सांगेल की आपल्या मुलांसाठी, मग तुमचे मुलं छोटे असतील किंवा मोठे असतील, आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, यश मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। दर चतुर्थीला जेव्हा तुम्ही गणपती पंचमूर्तीवर अभिषेक करतात तेव्हा तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला गणपती पंचमूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष शक्य होईल तेवढ्या वेळेस, जर 11 वेळेस शक्य असेल तर नक्कीच पठण करण्याचा प्रयत्न करा। नसेल 11 वेळेस शक्य तर 3 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस किंवा किमान 1 वेळेस तरी पठण करून तुम्हाला ते तीर्थ जे काही आहे अभिषेकाचं तुम्हाला आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे किंवा तुम्ही घरातले इतर व्यक्ती मिळून सुद्धा तुम्ही ते प्राशन करू शकता। यामुळे नक्कीच त्यांची बुद्धी तल्लख होते, ते कुठल्याही वाईट मार्गाने जात नाही आणि नक्कीच ते अभ्यासामध्ये हुशार होतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती होते। तर हा सुद्धा एक सुंदर उपाय आहे, तुम्ही आपल्या मुलांसाठी करून बघू शकता। उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केले तर नक्कीच आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झाली सेवा मी स्वयंवाचनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।